राज्यामध्ये अनेक नेते मंडळींकडून तोंडाळ आणि बेताल वक्तव्य सुरू आहेत। काही जण एकमेकांवर टीकांची झोड उठवत आहेत, तिथपर्यंत ठीक होतं। मात्र आता तर अक्षरशः मुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्नीबाबत एका कार्यक्रमामध्ये आक्षेपार्ह विधान केलं गेलं। भंडाऱ्याच्या एका कार्यक्रमामध्ये गायिका अंजली भारतींनी अमृता फडणवीसांबाबत अतिशय आक्षेपार्ह वक्तव्य केलंय। भीम मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं असताना एकानं खालून पैसे देखील उधळले। 5-6 वर्षाची पोरगी अगोदर नंगी राहत होती तरी तिच्याकडे कोणी वाईट नजरेने पाहत नव्हतं। आता एका महिन्याची पोरगी तुमच्या समोर नंगी ठुशी वाटत नाही। कुठं मानसिक दरम्यान अंजली भारतीच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळातून जोरदार टीका होतीये। आत्ताच मी एक अंजली भारती नावाच्या बाईचा व्हिडिओ बघितला आणि तळपायाची आग मस्तकात गेली। राजकीय विरोध असू शकतो, पण भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्याच्या पत्नीवर बलात्कार करा अशी चिथावणी देणं, ती सुद्धा एका बाईने। अंजली भारती नावाच्या या बाईच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडी आहे। अशी भाषा म्हणजे मानसिक विकृती असून या बाईवर आणि ज्यांनी कोणी हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे। आमच्या पक्षाकडनं आम्ही तो निषेध करतो। म्हणजे त्या तर अमृता फडणवीस माननीय सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत, ती तर त्यांची ओळख आहेच, पण त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे आणि त्या ओळखीला निर्माण झाल्यामुळे असं कोणी म्हणजे गायिका झाली तर काय झालं, संविधानामध्ये प्रत्येकाला रिस्पेक्ट करा हे पण एक कलम आहे आणि ते जर तुम्ही विसरत असाल तर कायद्यानुसार तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे। मुख्यमंत्र्यांच्या पत्नी त्या आहेत अमृताजी, तरीही एखाद्या महिलेविषयी अशा प्रकारचं मी काय त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही, पण आक्षेपार्ह वक्तव्य त्यांच्याविषयी केलं असेल तर त्याचं समर्थन करता येणार नाही। विशेषतः त्या स्वतः एक कलाकार आहेत, अमृता फडणवीस, त्या स्वतः संगीत क्षेत्रात त्यांचं नाव लौकिक आहे आणि त्यांच्यावरती अशा प्रकारे मला कोणी काय म्हटलेलं माहीत नाही, पण तसं असेल तर मी निषेध करतो। कुठल्याही स्त्रीचं असं अवमान करणं, आपल्याकडे स्त्री दाक्षिण्य असा शब्द वापरला जातो आणि तो कोणाची असू द्या, ती पत्नी आहे म्हणून नव्हे, ती मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणूनच नव्हे, कुठलीही स्त्री असू द्या तिचा अवमान होता कामा नये आणि ज्यांनी कोणी केलं असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। एकदम चुकीचा वक्तव्य आहे की जो भीम गीत गाणारी गायिका आहे, याप्रमाणे त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री साहेबांचे जी पत्नी आहेत त्यांच्या बरोबर बलात्कार करा, हा एकदम आक्षेपार्ह आहे आणि निषेधार्ह आहे। आणि फक्त एवढंच नाही, ही महिलाच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.